नमस्कार मंडळी, रेसिपी विथ शुभांगी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल मऊ रसदार आणि क्रीमी ही रेसिपी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। तर चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर सर्वप्रथम आपण कोफ्ते तयार करायला घेऊ। तर इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। यासाठी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून किसून घेतलेले आहेत। त्यामध्ये 4-5 काजूचे छोटे छोटे तुकडे करून त्यात काजू टाकलेले आहे। मनुके असेल तर मनुके हे टाकू शकता। अद्रक आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे। चवीपुरते मीठ टाकलेले आहे। कोथिंबीर टाकून 1 चमचा मैदा टाकून हे सर्व साहित्य हलक्या हाताने मळून एकजीव करून घ्यायचे आहे। हे मिश्रण मळत असताना थोडेसे सैलसर वाटले तर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर किंवा मैदा घालू शकतो। तिथे पाहू शकता आपले व्यवस्थित मिश्रण असे तयार झालेले आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा एकजीव करून हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता या मिश्रणाचे समान आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। यामुळे सर्व कोफ्ते दिसायलाही छान दिसतात। तरी ते पाहू शकता मिश्रण व्यवस्थित झाल्यामुळे आपले कोफ्तेही व्यवस्थित तयार होत आहेत। तर अशाच पद्धतीने सर्व कोफ्ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। 1 चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये आपल्याला सर्व कोफ्ते असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे मी तेल गरम करायला ठेवले। तेल जास्त गरम नाही करायचे आहे आपल्याला, मध्यम आचेवरच आपल्याला हे कोफ्ते सर्व तळून घ्यायचे आहेत। तर तयार केलेले कोफ्ते हलक्या हाताने तेलात सोडून घ्यायचे आहे। सोनेरी रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व कोफ्ते तळून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता कलर खूप मस्त आलेला आहे। सोनेरी कलरमध्ये आपले कोफ्ते तयार झालेले आहेत। तर आता बनवूयात आपली रेसिपीची खास क्रीमी अशी ग्रेव्ही। तर इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं, तेल टाकल्यानंतरला कांदा टाकायचा आहे, टोमॅटो, हिरवी मिरची, लाल मिरची, अद्रक, लसूण आणि थोडेसे काजू आणि तमालपत्र हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। मिश्रण थोडंसं शिजल्यानंतरला मी 1 चमचा लाल तिखट टाकलेले आणि थोडीशी हळद टाकून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून हे सगळं शिजवून घ्यायचे आहे। हे मिश्रण थंड झाल्यानंतरला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे। तेलमध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि जी तयार केलेली पेस्ट आहे ते आपल्याला टाकून घ्यायची आहे। ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर थोडेसे गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून अशी सतत हलवत राहायचं आहे ग्रेव्ही, जेणेकरून की आपली ग्रेव्ही खाली करपणार नाही। अशा पद्धतीने सर्व ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरला आपल्याला चवीपुरते मीठ टाकून द्यायचे आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर आपल्याला 5 ते 7 मिनिट त्याला व्यवस्थित झाकून ठेवून शिजवून घ्यायचे आहे बारीक गॅसवरती। अशा पद्धतीने आपली ग्रेव्ही शिजलेली आहे। तर त्याच्यामध्ये मी एक करून तळलेले कोफ्ते घालून घेत आहे। तर अशा पद्धतीने सर्व कोफ्ते घालून घेतल्यानंतरला आपल्याला त्याच्यामध्ये वरतून फ्रेश क्रीम टाकून घ्यायची आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि कोफ्ते टाकून दिल्यानंतरला आपल्याला ही भाजी जास्त शिजवायची नाही। तर अशा पद्धतीने आपली ही मस्त क्रीमी अशी हॉटेल स्टाईल आलू पनीर कोफ्ता। हा कोफ्ता बटर नान, तंदूरी रोटी, पराठा किंवा जिरा राईस बरोबर अप्रतिम लागतो। एकदा करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा। अशाच सोप्या, स्वादिष्ट आणि नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।